ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, आता आपण इथे पाहणार आहोत की अर्जुनला सचिन हा महिपतच्याच घरात असल्याचा सुगावा लागणार. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्जुन सायली इकडे आता प्रियाचा जो बॉयफ्रेंड होता त्याची चांगलीच कान उघडणी करणार आणि त्याच्याकडनं त्यांना हवी असलेली माहितीसुद्धा मिळवणार. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, हे सगळं काही जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या प्रिया ही रात्री झोपलेली असते. इतक्यात अश्विन तिला फोन करतो. अश्विनचा फोन बघून प्रिया विचार करते, गचकली की काय अस्मिता. मग आता प्रिया ही जरा उदासपणे अश्विनचा फोन उचलत विचारते, हॅलो अश्विन, कशी आहे रे अस्मिता? अस्मिता आहे ना व्यवस्थित? त्यावेळी आता अश्विन तिला सांगतो, हो अस्मिता ही सुद्धा व्यवस्थित आहे आणि तिचं बाळसुद्धा. त्यावर अस्मिता आणि बाळ म्हणजे असं प्रिया लगेचच अश्विनला विचारते. त्यावर अश्विन म्हणतो, तन्वी अगं असं काय करतेस? अस्मिता ताईची डिलिव्हरी झाली. त्यावर ती म्हणते काय? त्यावर तो म्हणतो, अगं तुला एवढा शॉक काय लागला? त्यावर ती म्हणते, नाही म्हणजे तिची डेट लांब होती ना म्हणून. बाकी मग ठीक आहे ना अस्मिताची तब्येत आणि बाळ कसं आहे तिचं? त्यावर आता अश्विन सांगतो, व्यवस्थित एकदम व्यवस्थित. बाय द वे, तू कधी येतेस अस्मिताईला भेटायला? अगं आम्ही सगळे इथेच आहोत आणि तू अजून आलेली नाही आहेस, तू कधी येशील? त्याबरोबर आता लगेचच ती म्हणू लागते की मी हो येईन मी सकाळी येते काय. आणि मग आता ती फोन कट करते. ती विचार करते, अरे यार शिट, म्हणजे आजचं पुन्हा सगळं व्यवस्थित झालं. मला वाटलं होतं ती अस्मिता डिप्रेशनमध्ये वगैरे जाईल, तिचं काहीतरी बरं वाईट होईल आणि मग ह्या अर्जुन सायलीला माझ्यावरती लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. पण कसलं काय, माझा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झाला. त्या मला साक्षीला काहीतरी सांगायला हवं, तिला पहिलं सेफ जागी पोहोचवायला हवं, नाहीतर गडबड होईल असा विचार करून प्रिया साक्षीला कॉल करते. तू कुठे आहेस, काय आहेस विचारते. तर साक्षी तिला सांगते, मी अगदी व्यवस्थित सेफ ठिकाणी आहे, तू काळजी करू नकोस, सचिन माझ्याबरोबर आहे. त्यावेळी मग प्रिया आता म्हणत असते की त्या अस्मिताला मुलगा झाला आणि ती आणि तिचा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहेत. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य, अर्जुन सायली आता फ्री आहेत, त्यामुळे ते तुझा पाठलाग करू शकतात. त्यात त्यांना सत्य समजलं आहे. त्याबरोबर मग साक्षी म्हणत असते, तू काळजी करू नको, काय करायचं ते मी बघते. तर आता इकडे साक्षी विचार करते की इकडे अस्मिताला मी थोडासा त्रास काय दिला तर सचिनच्या एवढं जीवाला लागलं. आता अस्मिताला मुलगा झाला आहे म्हटल्यावर सचिन कशावरून अस्मिताकडे परत नाही जाणार? नाही, मग काहीही झालं तरी मला ते मूल गायब केलंच पाहिजे. मग आता साक्षी ही गोष्ट प्रियाला सांगते आणि प्रियाला म्हणते, ते मूल तुला गायब करायचं आहे आणि मला आणून द्यायचं आहे. त्यावर आता प्रिया ह्या गोष्टीसाठी पहिले तर तयार नसते, पण साक्षी तिला सांगते, तू मागशील ती रक्कम मी तुला देईन, तुला हे काम करावंच लागेल. आता प्रिया इकडे विचार करते, तसंही मला नागोबाला सोडवण्यासाठी वकिलाला द्यायला पैशांची गरज आहेच आणि त्याशिवाय त्या सदाशिव मैनावतीला सुद्धा मला पैसे द्यावे लागतात. आणि जर मी हे बाळ सध्या किडनॅप केलं, गायब केलं, तर अर्जुन सायली ह्या बाळाला शोधण्यामध्ये इतके व्यस्त होऊन जातील आणि अस्मिताला सांभाळण्यामध्ये की तोपर्यंत ह्या अर्जुन सायलीने माझ्यावरती जे काही रिसर्च केलं आहे, माझ्या विरोधात जे काही पुरावे वगैरे गोळा केले, ते सगळं गायब करायला मला वेळ मिळेल. मग आता लगेचच प्रिया साक्षीला सांगते, ठीक आहे तू म्हणतेस तर मी करेन त्या अस्मिताच्या बाळाला गायब. खरं तर ही खूप जोखमीची गोष्ट आहे, कारण हॉस्पिटलमधनं बाळ गायब करायचं म्हटल्यावर, पण ठीक आहे तुझ्यासाठी मी एवढी रिस्क घेईन. शेवटी आपण दोघीजणी मैत्रिणी आहोत, मैत्रीसाठी काहीही करता येऊ शकतं मला. आणि मग आता दुसऱ्या दिवशी प्रिया ही हॉस्पिटलला आलेली असते. आता येताना सचिनने तिला सांगितलेलं असतं जेवण वगैरे घेऊन ये अस्मिताताईसाठी. मग प्रिया आता जेवण वगैरे घेऊनच हॉस्पिटलला पोहोचते. आता इतक्यात तिला रस्त्यातच सनी दिसतो. सनी विचारतो, काय तू काय करतेस इथे? आता प्रिया विचार करते की सनीचा मला वापर करून घेता येऊ शकतो. त्याचवेळी बरोबर सायली आणि अर्जुन हे दोघंजणंसुद्धा अस्मिताच्या काही गोळ्या औषधं आणण्यासाठी चाललेले असतात. इतक्यात सायलीला सनीबरोबर प्रिया दिसते. सायली अर्जुनला म्हणते, अहो थांबा इथेच थांबा. अर्जुन म्हणतो, काय झालं? त्यावर सायली म्हणते, ती बघा प्रिया. त्यावर अर्जुन म्हणतो, हां मग त्यात काय, वॉर्डबॉय बरोबर बोलते आहे ना प्रिया, मे बी विचारत असेल कुठे आहे म्हणून अस्मिताई. त्यावर सायली म्हणते, हा वॉर्डबॉय तिचा पहिला बॉयफ्रेंड आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली सांगते, हो याचं नाव सनी आहे. प्रिया सनीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. कॉलेजमध्ये असल्यापासून तिचं सनीवरती खूप प्रेम होतं. थांबा आपण बघूया, नक्कीच काहीतरी गडबड होणार इथे.
मग अर्जुन आणि सायली आता लपून छपून बघतात, तर प्रिया सनीला पैसे देताना त्या दोघांना दिसते. मग त्यांना प्रश्न पडतो की प्रियाने सनीला का पैसे दिले असतील. मग अर्जुन आता म्हणत असतो की आपण एक काम करूया, आपण सनीकडे जाऊया आणि सनीला विचारूया. आता आपल्याला सनीच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. नक्की सनी प्रियासाठी काय काम करतोय हे शोधून काढायलाच हवं. पण त्याआधी बायको, मला तू एक गोष्ट सांग की अस्मिताई कुठे गेली होती. नाही म्हणजे जेव्हा आपण अस्मिताईला हॉस्पिटलला आणलं तेव्हा अस्मिताई घरात नव्हती, आणि मेन म्हणजे ती प्रियाबरोबर काय करत होती. त्यावर सायली म्हणू लागते, मला खरं तर हे सचिन भाऊजींचं प्रकरण अस्मिताताईंच्या समोर कोणालाही सांगायचं नव्हतं, म्हणून मग मी अस्मिताताईंना योगा क्लासला जा असं म्हणत होते. आईच अस्मिताताईंबरोबर रोज योगा क्लासला जातात ना. पण आज मी आईंना डोळ्यांनी इशारा केला आणि थांबायला सांगितलं, आणि आज विमलताईही घरात नव्हत्या, त्यामुळे मग अस्मिताताईंबरोबर मी जाते असं प्रिया म्हणाली स्वतःहून. मग त्या दोघीजणी क्लासला गेल्या. मला कळत नाही आहे की त्या अचानक मध्येच परत कशा काय आल्या. त्यावर अर्जुन म्हणतो, हा निव्वळ योगायोग आहे की हे सगळं. त्यावर सायली म्हणते, तुम्हाला काय वाटतं, हे सगळं प्रियाने मुद्दाम केलं होतं. त्यावर अर्जुन म्हणतो, कदाचित प्रियाचीच अशी इच्छा होती की हे सगळं अस्मिताईने ऐकावं. मे बी तिला हे सगळं आधीपासूनच माहिती असेल. साक्षी जिवंत आहे म्हटल्यावर ती नक्कीच प्रियाच्या कॉन्टॅक्टमध्ये तर असेलच ना, कारण सध्या महिपत आणि नागराज दोघंही तुरुंगात आहेत. मग आता सायलीलासुद्धा अर्जुनचं म्हणणं पटतं. अर्जुन आता म्हणत असतो, जर या सगळ्यामध्ये प्रियाचा थोडा जरी हात असेल ना, तर मी तिला सोडणार नाही आहे. आपण आधी सनीकडे जाऊया आणि त्याची चौकशी करूया. मग अर्जुन सायली सनीकडे येतात. आता सनीला ते सरळ शब्दात विचारतात, प्रियाने तुला पैसे का दिले. सनी आधी तर आडेवेडे घ्यायला लागतो, नाटकं करत असतो. मग आता सायली म्हणते, हे बघ सनी, मला तुझा पूर्ण भूतकाळ माहिती आहे. तू प्रियाचा बॉयफ्रेंड होतास, तुम्ही दोघं किती वर्ष रिलेशनमध्ये होतात, तुम्ही एकमेकांबरोबर किती फिरलाय, कुठे फिरलाय, कसे राहिलाय, सगळं मला माहिती आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी जर मी अश्विन भाऊजी म्हणजेच प्रियाचा नवरा याला सांगितलं ना, तर अश्विन भाऊजी तुला सोडणार नाही. आणि तू वॉर्डबॉयच्या वेशात पैसे घेतलेले आहेस एका मुलीकडनं, तुझा फोटो मी काढून घेतलेला आहे. जर मी तो फोटो पोलीस स्टेशनमध्ये देऊन तुझ्या विरोधात तक्रार नोंदवली तर तू लाच घेतोयस म्हणून तुझ्यावरती कारवाई बसेल, तुला कलमं लावली जातील तुझ्यावर, तुला आतमध्ये जेलमध्ये राहावं लागेल कमीत कमी वर्षभरासाठी, आणि त्यानंतर शिवाय तुला कुठलंही हॉस्पिटल नोकरी देणार नाही, हायर करणार नाही. हे तर खरं आहेच. आता एवढं सगळं अर्जुन त्याला सांगतो. त्याबरोबर मग सनी घाबरतो. आता सनी घाबरल्याबरोबर लगेचच इकडे अर्जुन हा सनीला म्हणत असतो, बोल पटापट सांग की नेमकं काय सुरू आहे, काय चाललं आहे. त्या प्रियाने तुला हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या पैसे कशासाठी दिले, का. त्याबरोबर मग सनी म्हणतो, सांगतो, मी सगळं सांगतो, पण प्लीज साहेब मला अडकवू नका. अर्जुन म्हणतो, नाही अडकवणार, चल बोल. मग आता सनी सांगू लागतो की प्रिया माझी पूर्वी गर्लफ्रेंड होती, पण तिला पैशांच्या पुढे काहीच नाही दिसायचं. माझं प्रियावर मनापासून खरंच प्रेम होतं, पण प्रियाला पैसा प्यार होता. प्रिया नेहमी पैसा पैसा करत राहायची. श्रीमंत मुलांच्या मागे ती जास्त पळायची. आणि असंच नंतर कळालं की ती तन्वी आहे. आणि मग काय, तन्वी हे कळाल्यानंतर तर ती त्या किल्लेदारांच्या घरी राहायला गेली. तिकडे राहायला गेल्याच्यानंतर मग तर तिने मला भीक घालणं बंदच केलं. ती स्वतःला महाराणी समजायला लागली. मी तिला म्हटलं आपलं एकमेकांवर प्रेम आहे, तर तिने मला स्पष्टपणे नकार दिला. मी तुझ्यासारख्या अशा गरीब भिकारी मुलावर प्रेम करूच शकत नाही असं ती मला म्हणाली. मग काय, जर तिने माझा हा असा वापर करून घेतला फक्त प्रेमाच्या नावाखाली, तर मी थोडीच तिला असंच सोडणार होतो. मी तिला धमकी दिली की जर तू मला पैसे नाही दिलेस तर मी तुझ्या वडिलांना सर्व काही आपल्या रिलेशनबद्दल सांगून टाकेन. मग ती मला असेच वरचेवर पैसे देऊ लागली. मग सायली म्हणते, ते सगळं तर ठीक आहे, पण मग आत्ता तिने तुला पैसे कशासाठी दिलेत. अर्जुनसुद्धा त्याला म्हणतो की काय काम होतं तिचं नेमकं, आणि आधी तू घाबरल्यासारखा दिसत होतास, म्हणजे नक्कीच तिने तुला काहीतरी काम करायला लावलेलं होतं. बोलतोस की पोलीस बोलू. त्याबरोबर मग सँडी लगेचच सांगतो, बोलतो सगळं सांगतो. आणि मग तो सांगू लागतो की मला तिने ते पैसे आत्ता ते 5 नंबरमधल्या वॉर्डमध्ये जी बाई आहे तिचं जे बाळ आहे ते पळवण्यासाठी पैसे दिलेत. त्यावर आता अर्जुन सायलीच्या लक्षात येतं की अस्मिताचं बाळ. त्याबरोबर आता इकडे अर्जुन प्रचंड चिडतो. तर सायली अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही शांत व्हा. अर्जुन म्हणतो, कसा शांत होऊ, अस्मिता ताईचं बाळ पळवणे एवढी त्या
प्रियाची हिंमत वाढली. त्याबरोबर सायली म्हणत असते, अहो हे बघा, आता ताईपणा करायला नको, आपण उगाच करायला जाऊ एक आणि होईल काहीतरी वेगळं भलतंच. अजून आपल्याला प्रियाच्या विरोधात बरेच पुरावे शोधायचे. सायली सँडीला सांगते, तू निघ इकडनं. आणि हो, अस्मिताताईंच्या बाळाकडे बघितलंच जरी ना तरी तुझी गाठ आमच्याशी आहे, एवढं विसरू नकोस. त्याबरोबर मग नाही मी काही नाही करणार, मी त्या बाळाला हातसुद्धा नाही लावणार, मी त्या वॉर्डमध्येच नाही येणार, असं सांगत सँडी तिकडनं पळ काढतो. आता चिडलेल्या अर्जुनला सायली म्हणते, अहो थांबा, आपल्या हातात आत्तापर्यंत बरेच पुरावे लागले पण तेवढे पुरेसे नाही आहेत. आणि तसंही प्रियाला हे सगळं करायला साक्षीनेच सांगितलेलं असणार. मग जर तिला हे सगळं करायला साक्षीने सांगितलं आहे तर याचा अर्थ नक्कीच त्या दोघी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मग आपल्याला जर साक्षीपर्यंत पोहोचायचं असेल तर सध्या प्रिया हा एकमेव पर्याय आहे आपल्यासमोर. जर आपण प्रियाला काही केलं, प्रियाला काही बोललो तर ती सावध होईल. त्यापेक्षा तुम्ही आधी, त्याबरोबर अर्जुन स्वतःहूनच बोलतो, मी आधी त्या सचिनचा शोध लावतो आणि मग ह्या प्रियाला, सचिनला आणि त्या साक्षीला तिघांनाही आपण एकदम अद्दल घडू. त्यानंतर अर्जुन जायला निघालेला असतो. आता ऑलरेडी अर्जुन इतका रागात असतो, संतापात असतो की त्यामुळे आता इकडे लगेचच त्याच्याजवळ चैतन्य येतो आणि चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन चल, आपण दोघं जण जाऊ आणि सचिनला शोधून आणू. आता रात्रीची वेळ आहे, तुला एकटं जाणं परवडणार नाही, चल. आता इकडे अर्जुन आधीच एवढा रागात आहे, एवढा संतापलेला आहे, त्यात आता तो सचिनला शोधायला चालला आहे. अर्जुन काय करेल आणि काय नाही अशी सायलीला भीती वाटत असते आणि सायली आता काळजीत असते. त्यावेळी मग चैतन्य सायलीला म्हणतो, सायली वहिनी तू काहीच काळजी करू नकोस, मी आहे ना, मी स्वतः जातीने चाललो आहे अर्जुनबरोबर, काळजी सोडून दे, निश्चिंत राहा, मी काहीही चुकीचं अर्जुनला करू देणार नाही आहे. त्यानंतर मग अर्जुन आणि चैतन्य हे दोघंही जण आता महिपतच्या घराबाहेर पोहोचलेले असतात. आता घराच्या बाहेर कोणीतरी आहे अशी चाहूल साक्षीला लागते. त्याबरोबर साक्षी अलगद पुन्हा एकदा खिडकी उघडून खिडकीतनं बघते. तिला आता अर्जुन आणि चैतन्य बाहेर दिसतात. त्याबरोबर साक्षी मग लगेचच सचिनला म्हणते, तुझा तो लाडका मेवना अर्जुन सुभेदार आणि त्याचा तो चमचा चैतन्य आपल्याला शोधत इथपर्यंत आलेत, चल आपल्याला लवकर लपायला हवं. मग साक्षी आणि सचिन हे दोघं जण लपण्यासाठी पुन्हा एकदा कपाटात घुसतात. आता ते दोघं जण कपाटात बसून राहतात. साक्षी सचिनला म्हणत असते, एकदम गप्प बस, तोंडातनं एक शब्द काढू नकोस. एक वेळेस पोलिसांना चकवा देणं सोपं आहे पण ह्या अर्जुनला नाही, हा अर्जुन खूप शातीर आहे. त्याबरोबर आता ते दोघं जण अलगद तिथे बसून राहतात. अर्जुन आणि चैतन्य आतमध्ये येतात. आता अर्जुन आणि चैतन्य संपूर्ण घर शोधतात पण अर्जुन आणि चैतन्याला आता साक्षी किंवा सचिन दोघांपैकी एकही कोणी सापडतच नाही. पण आता अर्जुनची नजर डायनिंग टेबलवरच्या एका खुर्चीवरती जाते. आता अर्जुनची नजर त्या खुर्चीवर गेल्यावर अर्जुनला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण तिकडे त्याला सचिनचा कोट दिसतो. आता हा तोच कोट असतो जो सचिनने काढलेला असतो, कारण त्याला रिलॅक्स व्हायचं असतं, फ्रेश व्हायचं असतं आणि फ्रेश होताना त्याने तो कोट काढून ठेवलेला असतो. आणि आता पळताना कपाटात लपताना ही गोष्ट त्याच्या लक्षातच नसते की आपण आपला कोट बाहेरच काढून ठेवला आहे. मग आता अर्जुन तो कोट हातामध्ये घेतो. त्याबरोबर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य नक्कीच आपल्याला आणखीन काहीतरी सापडू शकतं, बघूया. मग अर्जुनला तिथे एक पाण्याचं ठेवलेलं अर्ध ग्लास दिसतं. आता अर्जुन म्हणतो, अर्ध रिकामं पाण्याचं ग्लास म्हणजे नक्कीच इथे साक्षी आणि तो सचिन येऊन गेलेले आहेत. इतक्यात चैतन्याला तिथे एक सोन्याची बांगडी सापडते. चैतन्य म्हणतो, अर्जुन हे बघ काय. अर्जुन म्हणतो, पोलिसांनी इथे सर्व काही सील वगैरे करून ठेवलं होतं, म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर इथे आत्ताच नुकतंच कोणीतरी आलं होतं आणि कुणीतरी हे दागिने पैसे काढलेत आणि आता सध्या पैशांची सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे सचिन आणि साक्षीला. म्हणजे याचा अर्थ सचिन आणि साक्षी थोड्या वेळापूर्वी इथे होते आणि आत्ताच ते इकडनं पसार झालेत. त्याबरोबर चैतन्य आता अर्जुनला म्हणतो, अर्जुन असं नक्की वाटतंय का तुला? त्यावर अर्जुन म्हणतो, 100%. पैसे घेण्यासाठीच ते दोघं कदाचित इथे आलेले असतील. चैतन्य म्हणू लागतो, अरे अर्जुन, पण मग जर ते आता पैसे घेऊन निघाले असतील तर मग आपण काय करायचं? आपण त्यांना कुठे शोधायचं आणि कसं शोधायचं? अरे जर पैसे त्यांच्याजवळ आहेत तर नक्कीच ते आता कुठल्या तरी
आज्ञात आणि इथून लांब ठिकाणी निघून जाऊ शकतात. अर्जुन, काय करायचं आपण तू सांग, म्हणजे मी लगेच कामाला लागतो. त्याबरोबर मग लगेचच अर्जुन हा चैतन्याला म्हणू लागतो, काळजी करू नको चैतन्य, सचिन इकडनं फार लांब पळू नाही शकणार आणि जरी तो पळाला तरी मी त्याला पळू नाही देऊ शकणार. त्याने माझ्या ताईच्या जीवाचा खेळ करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या अशा माणसाला मी सुखाने नाही जगू देऊ शकत. काळजी करू नकोस, आपल्याला नक्कीच सचिन सापडणार, लवकरच सापडणार. एक काम करूया, नाकाबंदी करूया. त्यावर मग चैतन्य म्हणतो, काय नाकाबंदी? त्यावर अर्जुन म्हणतो, हो, काहीही झालं तरी पनवेलच्या बाहेर सचिन जाता कामा नये आणि त्याच्याबरोबर साक्षीसुद्धा आहे. त्यामुळे आपलं काम आणखीन सोपं होईल सचिनला पकडणं, कारण साक्षीची ओळख पटवणं सोपं आहे. साक्षीकडे आपला फोटो आहे, तो आपण प्रत्येक ठिकाणी सर्क्युलेट करूया. त्याबरोबर मग लगेचच चैतन्य म्हणतो, मी लगेच कामाला लागतो. अर्जुन म्हणतो, हो, लवकर लाग. आणि मग चैतन्य तिकडनं निघतो. अर्जुनसुद्धा आता तिकडनं निघालेला असतो. अर्जुन म्हणत असतो, सचिन तू कुठेही लप, पाताळात जरी लपून बसलास ना तरी मी तुला शोधून काढेन. तर आता इकडे अस्मिता जी आहे ती आता शुद्धीवरती वगैरे व्यवस्थित असते, पण आता अस्मिता नाराज असते, नर्वस असते. ती विचार करत असते, काय उपयोग, काय अर्थ आहे या सगळ्याला. मला एवढं चांगलं मूल झालं, एवढं सगळं व्यवस्थित झालं, माझं अख्खं गण गोत सगळं कुटुंब सर्व इथे, पण जो असायला हवा तोच नाही आहे. सचिन इथे नाही आहे. सचिन का वागला असेल माझ्याबरोबर असं? का फसवलं असेल सचिनने मला? काय मिळालं सचिनला माझी फसवणूक करून, माझी एवढी मोठीच फसवणूक करून? लव्ह मॅरेज होतं आमचं, जीवापाड प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर. तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणणारा सचिन आज माझ्या जीवावर बेतलं तरी गायब आहे. त्याबरोबर मग कल्पना ही अस्मिताला धीर देऊ लागते आणि म्हणत असते, हे बघ अस्मिता बाळा, जाऊ देत, जे घडलं ते घडलं. तू आता त्या गोष्टींचा विचार करून उगाचच्या उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. शांत हो बाळा, शांत हो. हे बघ अस्मिता, सध्या तू स्वतःचा जीव जपणं गरजेचं आहे. अगं तू ठणठणीत असशील तरच तुझं बाळ व्यवस्थित राहील, कळतं आहे का तुला? तुला व्यवस्थित राहायलाच हवं. त्याबरोबर सायलीसुद्धा अस्मिताला समजवू लागते, हे बघा अस्मिता ताई, तुम्ही ना त्या सचिन भाऊजींचा विचार करणं सोडून द्या बरं. अहो, ह्या अशा नालायक माणसाचा विचार ना आपल्यासारख्या चांगल्या माणसांनी करायचाच नसतो, नाहीतर त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो. त्याबरोबर मग पुढे सायली अस्मिताला असंही म्हणते, आणि सध्या तुम्हाला तुमची काळजी घेणं गरजेचं आहे, तुमच्या बाळाला बघणं गरजेचं आहे. तर सचिन भाऊजींचा विचारच तुम्ही करू नका. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.